ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। प्रातस्मरणीय परमपूज्य स्वामीजींच्या कृपेने आपण सांगदेव 65 ग्रंथाचं चिंतन करण्याकरता उपस्थित झालेलो आहोत आणि आज चतुर्थ दिवसीय प्रथम सत्रामध्ये आपला प्रवेश होतोय। कालपर्यंत एकंदरीत 6 ओव्यांचं चिंतन आपण करून आलेलो आहोत आणि 7व्या ओवीपासून आता आपल्याला चिंतनाला आरंभ करायचा आहे। कळांचे नि पांघुरणे चंद्रमा हरपो नेणे का वन्ही दीपपणे आननुहे। या ओवीचा अर्थ असा आहे की चंद्राच्या ठिकाणी असलेल्या प्रकाशमान 16 कलांच्या आच्छादनाने चंद्र जसा हरपला जाणं किंवा लोपणं हे जाणत नाही किंवा तो लोपला आहे असं म्हणता येईल काय तर येत नाही। किंवा दुसरं उदाहरण देतात का वन्ही दीपपणे आननोहे। अग्निज्वाळांनी दीपकळीच्या स्वरूपाला प्राप्त झाला तर तो निराळा होणं घडत नाही, म्हणजे त्याचा अग्नी पण कमी झालं किंवा तो निराळाच काही झाला असं होत नाही। तर दीपज्योती रूपाने सुद्धा तो कसा असतो, तो वन्हीच असतो की नाही। त्याप्रमाणे जो हे दृष्टांत आहेत, हे उदाहरण आहेत, सिद्धांत आपला चाललेला आहे की त्याप्रमाणे भिन्न अवस्था भिन्न स्वरूप जरी दिसलं तरी देखील जीव हा वस्तुतः ब्रह्मस्वरूपच आहे, त्या परब्रह्मस्वरूपापासून भिन्न नाही, वेगळा नाही। कलेच्या पांघरुणाने चंद्र जसा लोपला जात नाही, कारण कला आणि चंद्र या दोघांचं स्वरूप कसं आहे तर एकच आहे। किंवा अग्नी हा दिव्याच्या रूपाने प्रगट झाला तरी तो मूळ अग्नीच्या स्वरूपापेक्षा वेगळा होत नाही, हा सिद्धांत आहे। या ओवीचा थोडासा आपण जर विचार केला तर असा आहे की मागे आपण पृथ्वीचा दृष्टांत पाहिला आहे। तर पृथ्वीच्या दृष्टांतात पृथ्वी आपल्याला पुरती दिसत नाही, पण चंद्र मात्र पूर्ण दिसतो। तसाच अग्नी देखील पूर्ण दिसतो। चंद्र हा पूर्ण आहे म्हणजे सत, त्या चंद्रावरील 16 कला म्हणजे चित आणि त्या चंद्राच्या कलांच्या द्वारा प्रकाश म्हणजे आनंद। या 16 कलांनी संपन्न अशी असलेली 17वी स्वरूपरूपी कळा म्हणजे परिपूर्ण, किंबहुना एकमेवा द्वितीय चंद्र म्हणजेच सच्चिदानंदाद्वय स्वरूप असलेलं परब्रह्म स्वरूप आहे। परंतु यामध्ये एक अडचण अशी आहे की चंद्र हा सदा पुरता नसतो, नेहमीच पूर्ण नसतो। तर पौर्णिमेला तो पूर्ण असतो आणि अमावस्येला तर तो लुप्तप्राय होतो। म्हणून दुसरा दृष्टांत दिला आहे की मंदिरी असलेल्या नंदादीपाचा, त्यातही अग्निप्रसंगी विझतो। नंदादीप म्हणजे काय तर सतत दीर्घकाळ आणि आदराने टिकून राहण्याची व्यवस्था, अर्थात सत। त्या दीपाची ज्योती म्हणजे चित आणि त्यामुळे प्रकाशद्वारा होणारा आनंद आणि नंदादीप म्हणून आदर, असा एकच एक दीप म्हणजे अद्वय असा सच्चिदानंदाद्वय परमात्मा आहे। आता बघा, परब्रह्म परमात्मा आणि विश्व ही 2 दर्शनं नसून हे संपूर्ण सच्चिदानंदाद्वय स्वरूप एकच एक असं दर्शन आहे। पण हे दोन्ही दर्शनं भासतात कारण द्रष्ट्याच्या आश्रित राहणाऱ्या त्या अविद्येच्या निमित्ताने
हा द्वैताचा प्रतिभास होत असतो. किंबहुना दुसऱ्या रूपाने, दुसऱ्या भाषेत जर या ओवीचा अर्थ सांगायचा असेल तर चंद्राच्या कलेने चंद्र आच्छादित होतो का? होत नाही. उलट एक एक कला चंद्राची वाढली की त्या चंद्राला विशेष शोभा येत असते. चंद्राच्या किती कला आहेत? तर 16 कला आहेत. त्या 16 कलांचं पांघरुण जरी चंद्रावरती असलं तरी प्रकाशमान कलेच्या त्या पांघरुणाने चंद्र लोपला जात नाही. कारण चंद्राच्या कला या चंद्राहून भिन्न नसतात. एक. किंवा दुसरं उदाहरण आता सांगतात, 2 लाकडांचं घर्षण केलं की अग्नी प्रदीप्त होतो आणि नंतर त्या अग्नीने दिवा लावला तर दीपस्वरूपाला प्राप्त झालेला अग्नी मूळ अग्नीहून निराळा नसतो. हे 2 दृष्टांत जसे आहेत त्याप्रमाणे हे जग त्या परमात्म वस्तूहून भिन्नही नाही. आणि एवढे जग विशेष रूपावर आले तरी परमात्म वस्तू झाकली गेली नाही. हा सिद्धांत जो आहे आत्तापर्यंतच्या दृष्टांतांनी सिद्ध केलेला आहे की जगद रूपाने जरी तो परमात्मा आपल्याला भासत असेल, दिसत असेल, तरी या आकारामुळे तो परमात्मा झाकला जात नाही. हे ज्ञानोबा यांना यातून व्यक्त करायचं आहे. परंतु हा अद्वैत सिद्धांत सांगितलेला सहसा पटत नाही. कारण दृश्य द्रष्टा हे द्वैत जे आहे हे प्रत्यक्ष दिसतं ना. मी द्रष्टा आहे आणि मला जे दिसतं ते दृश्य आहे. आणि या दृश्य आणि द्रष्टा यांच्यामध्ये असलेली एक तिसरी क्रिया म्हणजे दर्शन आहे. हे प्रत्यक्ष दिसतं. त्यामुळे हा अद्वैत सिद्धांत सहसा पटत नाही. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की दृश्य आणि द्रष्टारूप हे द्वैत का दिसतं? तर त्याचं कारण आता पुढे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे विश्वाभासाचं अविद्या कार्यत्व प्रतिपादन झालं, पण आता असंग निर्विकार असलेल्या ब्रह्मरूपतेचा स्वानुभाव व्यक्त करून सांगतात. काय आहे? का हे दृश्य आणि द्रष्टारूप द्वैत दिसतं? तर त्याचं कारण सांगतात. म्हणून अविद्या निमित्ते दृश्य द्रष्टुत्व वर्ते ते मी नेणे आई ते ऐसेची असे. याचा अर्थ असा आहे की अविद्या असल्यामुळे किंवा द्रष्टा आणि दृश्य या दोघांना कारण अविद्या आहे. एकाच चैतन्याला अविद्या कार्य अंतःकरणामुळे द्रष्टुत्व आहे आणि घटपटादिकांना दृश्यत्व आहे. म्हणजे काय? तर द्रष्टुत्व अविद्या कार्य असल्यामुळे मी जाणत नाही. कारण मी स्वतः सिद्ध जसा आहे तो तसाच आहे असा विचारात येते. काय आहे की कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होण्याकरता ते ज्ञान कसं होतं या संदर्भामध्ये पंचरशिकारांनी वेदांतशास्त्राने काही चिंतन दिलेली आहेत. पहिले, आपली इंद्रिय वृत्ती त्या पदार्थापर्यंत पोहोचत असते आणि इंद्रिय वृत्ती त्या पदार्थापर्यंत पोहोचल्यानंतर त्या पदार्थाच्या आकाराने आकारित होते आणि मग तदाकाराकारित असलेल्या त्या वृत्तीमध्ये ज्या वेळेला आत्मचैतन्याचं, आत्मानंदाचं भान होतं, चिदाभासाचं भान होतं, त्यावेळेला अयम घटः, हा घट आहे किंवा हा अमुक पदार्थ आहे असं ज्ञान होत असतं. आणि ते ज्ञान झाल्यानंतर या पदार्थाचा ज्ञाता मी आहे असं त्याच्या ठिकाणी एक स्वतंत्र अनुभव निर्माण होत असतो. म्हणून यालाच वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. वृत्तीने त्या पदार्थाला व्यापणं याला वृत्तीव्याप्ती म्हणतात आणि नंतर चिदाभासाने त्या फलाला व्याप्त करून आपल्याला ज्ञान करवून देणं याला फलव्याप्ती असं म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी पदार्थ हा जड असेल त्या ठिकाणी वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्हीही हवेत. परंतु ज्या ठिकाणी
पदार्थ हा चेतन असतो, स्वयंप्रकाश रूप असतो, त्या ठिकाणी वृत्तिव्याप्ती व फलव्याप्ती उभयांची आवश्यकता नाही. केवळ वृत्तिव्याप्ती असली तरी पुष्कळ होतं. एक असं आहे, एका खोलीमध्ये अडगळ होती, काही वस्तू शोधायच्या होत्या, परंतु खोलीमध्ये अंधार होता, म्हणून दिवा न्यावा लागला, लाईट लावावी लागली आणि त्या प्रकाशामध्ये त्या जड अचेतन प्रकाशरहित असलेल्या पदार्थांचं शोधन झालं. परंतु पेटवलेला लावलेला दिवा जर असेल तर तो दिवा शोधण्याकरता दुसरा वेगळा पुन्हा दिवा नेण्याची आवश्यकता आहे काय? नाही. त्याप्रमाणे वृत्तिव्याप्ती आणि फलव्याप्ती आहे. असं ज्ञानोबाराय असं सांगतात की दृश्य व द्रष्टुत्व हे अविद्येमुळे होतात, परंतु ते मी अजिबात जाणत नाही, कारण परमात्म स्वरूप स्वयंभू आणि स्वतः सिद्ध असं आहे. दृश्य द्रष्टुत्व जे आहे ते अविद्या निमित्ताने आहे, म्हणून भेद जरी दिसत असला तरी तो तात्विक भेद नाही. व्यवहाराकरता दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी असावी लागते, परंतु ती त्रिपुटी सत्यच असावी असं काही नाही. कल्पित असली तरी भागतं, आणि अशी ही कल्पित दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटी ही अविद्येमुळे भासते. ते मी नेणे म्हणजे दृश्य आणि द्रष्टा हे तुमच्या दृष्टीने आहे, परंतु शास्त्रकार सांगतात की आमच्या दृष्टीने ते नाहीतच, कारण आम्हाला त्याची वार्ताही नाही. दृश्य आणि द्रष्टा याची वार्ताही आम्हाला नाही. किंबहुना असा स्वानुभव माऊलींनी या ओवीमध्ये प्रगट केला आहे. आणि हा स्वानुभव प्रगट करण्याचं कारण काय, तर चांगदेवांनीही याच बोधावर असावं हा त्यांचा हेतू आहे. असा आहे, माऊलींनी देवाचं दर्शन घेतलं त्यावेळेला तो स्वानुभव माऊलींनी व्यक्त केला. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहता म्हणजे द्रष्टा, पाहणे म्हणजे दर्शन, दृश्य हे बाजूला सारून मी त्या परमात्म्याचं दर्शन घेतलेलं आहे. हा जो स्वानुभव आहे तो स्वानुभव चांगदेवांच्या ठिकाणी दृढ व्हावा याकरता म्हणून या ओवीमध्ये हा भाव व्यक्त केलेला आहे. थोडासा आपण विचार जर केला तर प्रत्यक्षामध्ये नानात्व येतं, परंतु प्रत्यक्षाचा बिघाड होत नाही. प्रत्यक्ष एकच आहे आणि त्याच्यावर अनेक भासले. ते अनेकत्व किती मानावे, तर एका त्रिपुटी एवढंच मानावं, कारण जग भासताना त्रिपुटीच असते आणि त्यांचं प्रकाशन करणारा चौथा साक्षी असतो. बऱ्याच वेळेला असतं की नाही की प्रत्यक्ष एकच आहे पण त्याच्यावर भासले अनेक. एक व्यक्ती आरशांच्या महालामध्ये गेला. प्रत्यक्षात व्यक्ती एकच, परंतु सर्व बाजूनी आरशे असल्यामुळे जितके आरशे तितके याचे प्रतिबिंब दिसले. म्हणजे वस्तुतः एकच, परंतु दर्शन मात्र अनेकत्वाने घडलं असं होतं. किंबहुना नैयायिक शास्त्रकारांच्या परिभाषेत जर सांगायचं असेल तर अयम घटः हे व्यवसाय ज्ञान आहे आणि घटमहम जानामी हा घट आहे हे व्यवसाय ज्ञान, आणि हा घट मी जाणतो याला अनुव्यवसाय ज्ञान म्हणायचं आहे. न्यायशास्त्राच्या मतात व्यवसाय ज्ञान हे जड असल्यामुळे त्यांचं प्रकाशन अनुव्यवसाय ज्ञानाकडून होतं, आणि वेदांत सिद्धांतामध्ये व्यवसाय ज्ञान व अनुव्यवसाय ज्ञान ही दोन्ही ज्ञानं साक्षीकडूनच प्रकाशित होत असतात. म्हणजे काय, तर दृश्य द्रष्टा दर्शन हे तीन प्रकाश्य आहेत आणि चौथा साक्षी प्रकाशक असतो.
द्रष्टा, दृश्य, दर्शन हे तीनही बाधित ज्ञानाचा विषय आहेत आणि चौथा साक्षी हा अबाधित असतो. म्हणून तो कसा आहे साक्षी जो आहे, तर आई ते ऐसेची असे, म्हणजे तो सहज सिद्ध नित्यसिद्ध असा आहे. आता बघा, अविद्या तर कधीही प्रत्यक्ष होतच नाही. प्रत्यक्ष स्वभाववान परमात्मा व जग हे दोनच आहेत. त्यामध्ये जग हे बाधित आहे आणि परमात्मा हा अबाधित आहे. म्हणून अबाधित प्रत्यक्षात प्रमा व्हावी नुसतं अनुमान करून काही होत नाही. कारण प्रत्यक्ष भ्रमाच्या निवृत्तीकरता अधिष्ठानाची प्रत्यक्ष प्रमाच झाली पाहिजे असा नियम आहे. जो भ्रम झालेला आहे त्या भ्रमाच्या निवृत्तीकरता जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचं यथार्थ ज्ञान झालं पाहिजे, तरच भ्रम निवृत्त होऊ शकेल. उदाहरणार्थ, रज्जूवर भासलेला सर्प हा प्रत्यक्ष असल्यामुळे त्या भासलेल्या सर्पाच्या निवृत्तीकरता अधिष्ठान असलेल्या रज्जूचं प्रत्यक्ष प्रमाज्ञान व्हावं लागतं, तरच सर्प भ्रमनिवृत्त होतो. हे जसं आहे तसं अधिष्ठान ब्रह्माचं प्रत्यक्ष प्रमाज्ञान झालं तरच जगाचा बाध होतो. कारण की जग हे कसं आहे, प्रत्यक्ष भ्रम आहे आणि ब्रह्म हे अधिष्ठान प्रत्यक्ष आहे. मग यांच्यामध्ये क्रम नाही. अधिष्ठान ब्रह्माचं प्रत्यक्ष प्रमाज्ञान झालं की जगाचा बाध होतो. अधिष्ठानाचं ज्ञान होणं म्हणजेच जगाचा बाध, किंवा जगाचा बाध होणं म्हणजेच अधिष्ठानाचं ज्ञान आहे. म्हणून जग मिथ्या कळाले असं जो म्हणतो त्याला ब्रह्म कसं आहे हे विचारावं, आणि मी ब्रह्म आहे असं जो म्हणतो त्याला जग कसं आहे हे सांग असं विचारावं. कारण की दोन्ही एकच आहे ना. नुसतं परोक्ष ज्ञान हे कधीही काम करत नाही. परोक्ष ज्ञान याचा अर्थ असा आहे की शब्दामुळे अनुमानाने प्राप्त होणारं ज्ञान. त्या ठिकाणी अपरोक्षानुभव फार महत्त्वाचा आहे. परोक्ष ज्ञान असूनही संशय असेल तरी ते काम करत नाही. किंबहुना ज्ञान झालं परंतु ज्या ज्ञानाला प्रामाण्य आलं नाही त्या ज्ञानाला संशय ज्ञान म्हणायचं. उदाहरणार्थ, मी ब्रह्म आहे असं सांगितलं तर कळलं की नाही? कळलं. पण पटलं का? तर पटलं नाही. मी ब्रह्म आहे हे शब्दाने आम्हाला कळालं परंतु अनुभव आला नाही, पटलं नाही. म्हणून कळलं याला शक्तिवाद म्हणावं आणि पटण्याकरता चित्तशुद्ध आणि पवित्र असावं लागतं. किंबहुना पदपदार्थाचा संबंध ज्ञात असला की ज्ञान होतच, याला शक्तिवृत्ती असं म्हणतात. जो निर्बुद्ध आहे त्याला ज्ञान होणार नाही आणि जो शहाणा आहे त्याला प्रमा होणार नाही. म्हणून प्रमा होण्याकरता पवित्र असला पाहिजे. ज्ञान झाल्याबरोबर त्या ज्ञानाला प्रमात्व येत असतं, पण प्रामाण्य येण्याकरता प्रतिबंध असेल तर काहींना ज्ञान होतं पण प्रामाण्य येत नाही. अधिकारी असेल तर ऐकल्याबरोबर ज्ञानही होतं आणि प्रमात्वही येतं. आपला जर विचार केला तर आपल्याला सांगितल्याबरोबर ज्ञान होतं पण प्रामाण्य येत नाही, म्हणजे अनुभव येत नाही. ही आपली अडचण आहे. आपल्याला जर सांगितलं तत्वम असी ते तू आहेस, अरे तूच देव आहेस, तर आम्हाला कळतं हो हो मीच ब्रह्म आहे, परंतु प्रामाण्य नाही ना, पटत नाही ना, अनुभव नाही. ही अडचण आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मुलीला सांगितलं तुला राजाच्या मुलाला दिलं आहे, तर त्या मुलीला हे सांगितलेलं कळालं पण संशय आला की मी तर भिक्षुकाची मुलगी व ते तर राजेसाहेब आहेत, अर्थात माझा विवाह त्यांच्याबरोबर कसा होणार? म्हणजे तिला ज्ञान झालं तरी पण प्रामाण्य आलं का? नाही. मग तिला सांगावं लागतं की तुझं सौंदर्य त्यांना पटलं म्हणून ते तुला करणार आहेत, मग पटलं. किंवा एखाद्याने जेवणाचं निमंत्रण दिलं तर ज्ञान झालं पण प्रामाण्य आलं नाही,
निमंत्रणानंतर बोलावून जीव घातलं त्यावेळेला प्रामाण्य येतं. त्याप्रमाणे श्री गुरूंचे मुखाने तत्त्वमसी महावाक्य ऐकलं तर मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होतं. पण असंभावनाधिक दोषांच्या प्रतिबंधामुळे त्या ज्ञानाला प्रमात्व येत नाही. म्हणून श्रवण, मनन, निधिध्यासन इत्यादी साधनांच्या द्वारा असंभावना आणि विपरीत भावनाधिक प्रतिबंध हे आपल्याला निवृत्त करावे लागतात. आणि ते निवृत्त झाले म्हणजे ज्ञानाला प्रमात्व येतं. आणि अधिष्ठानाच्या प्रमाज्ञानाने भ्रमज्ञानाची निवृत्ती होते. जे अधिष्ठान असतं त्याचं यथार्थ ज्ञान झालं की भ्रमज्ञानाची निवृत्ती होत असते. आता आपल्याला अनेक ठिकाणी हा विषय येणारच आहे, प्रमाज्ञान आणि अप्रमाज्ञान. तर जे जसं आहे ते तसं यथार्थ रीतीने कळणं याला प्रमाज्ञान म्हणतात, आणि जे जसं आहे ते तसं न कळणं याला अप्रमाज्ञान किंवा भ्रमज्ञान असं म्हणायचं. ही एक प्रक्रिया, पारिभाषिक शब्द लक्षात ठेवावेत. असो, तात्पर्य काय तर अधिष्ठान ब्रह्माचं प्रमाज्ञान झालं तर अविद्येच्या निमित्ताने भासणारी दृश्य, द्रष्टा, दर्शन ही त्रिपुटी बाधित होते. म्हणून सांगतात ते मी नेणे. हे जे काही दृश्य, द्रष्टृत्व वगैरे जे आहे हे अविद्येने निर्माण झालेलं असल्यामुळे ते मी नेणे इथपर्यंत येऊन एक खंड पूर्ण होतो या ओवीचा. म्हणून अविद्यानिमित्ते दृश्य द्रष्टृत्व वर्ते ते अविद्यानिमित्ते होणारं दृश्य द्रष्टृत्व मी नेणे इथपर्यंत आलं. मग मी कसा आहे तर आता सांगतात आई ते ऐसेची असे. तो मी कसा आहे तर मूळची वस्तू स्वतः सिद्ध आहे. वस्तू जर नवीन निर्माण व्हायची असेल तर तिला प्रागभाव लागला असता. परंतु वेदांत शास्त्रामध्ये परमात्मा वस्तू ही नवीन निर्माण होणारी नाही. आणि म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव आणि अन्योन्याभाव असे ही चारही प्रकारचे अभाव नाहीत असं आपल्याला सांगितलेलं आहेच आहे. असो, तर जशी वस्तू आहे तशी ती फक्त जाणून घ्यायची आहे. आणि ही वस्तू अशी आहे पूर्वीच मुळात सिद्ध आहे. म्हणून मी अनादिसिद्ध, स्वतः सिद्ध आहे आणि मी त्रिपुटीला मुळीच जाणत नाही असा ज्ञानोबरायांनी चांगदेवांना संदेश या ओवीतून दिलेला आहे. आणि अधिष्ठान ब्रह्माचं कूटस्थ नित्यत्व आणि विवर्त जगतादींचं मिथ्यत्वात कळावं आणि तसा दृढ निश्चय व्हावा म्हणून दृष्टांतद्वारा हाच सिद्धांत पुढे सांगणार आहेत. की आता वरती जर सांगितला ना आपण ऐकला तर हा व्यतिरेकी सिद्धांत आपण सांगितला, तर तोच व्यतिरेकी सिद्धांत अन्वयाने सांगण्याकरता पुढचा दृष्टांत देतात. जेवी नाममात्र लुगडे एरवी सूतची ते उघडे का माती मृद भांडे जयापरी. म्हणजे ज्याप्रमाणे लुगडं हे नाममात्र आहे, एरवी ते अनावृत्त असं सूतच आहे, किंवा ज्याप्रमाणे मातीचं भांड हे मातीच आहे त्याप्रमाणे हा दृष्टांत आहे. सिद्धांत पुन्हा लावून घ्यायचा आहे की जग हे ब्रह्मस्वरूपच आहे. या ओवीचा अर्थ असा की ज्याप्रमाणे साडी, पैठणी इत्यादी व्यवहारामध्ये एका वस्त्राचं केवळ एक नाव आहे, पण वास्तविक पाहिलं तर त्या वस्त्राला, लुगड्याला अधिष्ठानभूत केवळ स्पष्टपणे सूतच आहे. कारण की पट म्हणजे काय, न्यायशास्त्राने असं सांगितलं, तंतु संयोगो पटहा. अनेक तंतूंचा संयोग झाला की त्या संयोगालाच पट असं म्हटलं जातं. म्हणजे तंतु संयोगा वाचून, तंतू वाचून पट नावाचा दुसरा काही पदार्थ नाहीच आहे. मुळात हे सर्व तंतूच आहेत. परंतु
त्यांचा संयोग झाला की त्याला नाव काय दिलं गेलं? पट नाव दिलं गेलं. किंवा दुसरं, माती हे अधिष्ठान आहे, कपाल, खापर हे कारण, आणि घट हे कसं आहे तर कार्य आहे. मग त्यात ज्या प्रकारे मातीच्या भांड्याचं नाव घट, मडकं इत्यादी ठेवलं जातं, पण वस्तुतः ते मडकं म्हणजे काय आहे तर मातीच आहे. त्या मृद भांड्यास उपादान भूत असलेली केवळ स्पष्टपणे मातीच असतं. त्या भांड्यांची मातीमय म्हणजे मृण्मय स्वरूप किंवा मृण्मय असणे ही स्थिती कधीही तरी नष्ट होते का? कधीच नष्ट होत नाही. किंवा थोडंसं आणखी सोपं जर सांगायचं असेल तर, एखाद्या वस्त्राला लुगडं या नावाने लोक व्यवहार करतात. आजही आपण मराठवाड्यामध्ये जर गेलो तर नाटी असे शब्द आहेत. काही ठिकाणी साडी म्हणतात असो, परंतु तात्विक जर आपण पाहिलं तर त्यात सर्व आत बाहेर उघड उघड काय आहे तर सूतच आहे. म्हणजे लुगडं हे केवळ नाममात्र आहे. वेदांत शास्त्रात जर नाममात्र भेदांची दृष्टी येत नसेल तर त्याला अनिर्वचनीय आहे असं सांगावं लागतं, पण सत्य तर नाहीच. या चांगदेव पासष्टीत किंवा अमृतानुभव ग्रंथात अनिर्वचनीयाचंही पुढे केवळ नाममात्रच भेद मानलेला आहे. आता बघा, सृष्टीमध्ये अनंत अनुभव आहेत, अनंत स्वभाव आहेत. प्रत्येक माणसाचे संस्कार वेगळे, पशूंचे संस्कार वेगळे, पक्ष्यांचे संस्कार वेगळे, देवादिकांचे संस्कार वेगळे. ही सर्व भिन्नता आपल्याला पाहायला मिळते की नाही? किंबहुना जेवढे विषयासक्त आहेत त्या विषयासक्तांमधले श्रेष्ठ देवादिक आहेत, आणि देवादिकांचे माणसं होतात, पशुपक्ष्यांची माणसं होतात. म्हणून माणसामध्ये सगळ्यांचे संस्कार आहेत, आणि या माणसामध्ये सगळ्यांची नजर आहे. सगळ्या नजरेचे व सगळ्या संस्काराचे माणसं असतात, म्हणूनच हे पटत नाही. वेदांताचा सिद्धांत हा लवकर पटेल असं नाही. तर विशिष्ट नजरेच्या आणि विशिष्ट संस्कारांच्या माणसालाच हा वेदांत सिद्धांत पटतो. एका नजरेचा व एका संस्काराचा असावा त्यांचा हा वेदांत शास्त्र विषय आहे. ती नजर कुणाला असते तर ती नजर असते मुमुक्षुला, आणि संस्कार असतात वैराग्यवानाला. म्हणून स्वभाव असावा वैराग्यवानाचा, आणि नजर असावी मुमुक्षुची, आणि वेश असावा वारकऱ्याचा. असं ज्याच्या ठिकाणी आहे त्याला हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे असं म्हणावं, आणि त्यालाच सांगितलेलं पटतं महाराज. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की वेश, स्वभाव व नजर यांचा मेळ लवकर बसत नाही. कारण वेश हा प्रत्यक्षाचा विषय आहे, स्वभाव हा अनुमानाचा विषय आहे, आणि नजर हा शब्द प्रमाणाचा विषय आहे. तात्पर्य काय तर, लुगडं दिसत असलं तरी नजर तंतूची असावी, मृत भांड दिसत असेल तरी नजर मातीची असावी. म्हणजे वस्त्राकडे पाहत असताना वस्त्र म्हणून पाहू नका, तर वस्त्राकडे पाहत असताना सूत म्हणूनच पहा. विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मुक्ताबाई सांगतात. जगाकडे पाहत असताना जग म्हणून पाहू नका, तर तंतुरूप असलेलं ब्रह्मच आहे या दृष्टीने पहा. मृत भांड, घट, परळ वगैरे इत्यादी दिसत असेल तरी त्या आकाराकडे न पाहता, दृष्टीला जरी आकार दिसत असेल तरी नजर मात्र आपली मातीची असली पाहिजे. अलंकार दिसत असले तरी नजर सोन्याची असावी. सोनं नजरेचं आहे आणि अलंकार आवडीचे आहेत. तसा परमात्मा हा नजरेचा आहे आणि जग आवडीचं आहे. कुणाला टोपी आवडते तर कुणाला फेटा आवडेल. आवडीला बदल आहे पण नजरेला बदल नाही आहे. म्हणून सगळ्याला संसारच आवडतो. देवाची नजर ही सगळ्यांनाच आवडेल असं नाही, आणि देवाची नजर सर्वांना आहे असंही नाही. जगात लहान मोठी वस्तूच नाही. आवडीवर लहान मोठी किंवा चांगली वाईट वस्तू ठरते, पण स्वरूपात व्यवहार नाही, म्हणून ते आवडीचा विषय नाही.
आणि ज्याच्यात व्यवहार आहे तिथे आवड आणि श्रेष्ठ कनिष्ठ हे आवडीवर आहेतच. तात्पर्य काय सांगायचं आहे माऊलींना, तर मनुष्याने कार्यापेक्षाही कारणाकडे अधिक नजर ठेवावी हे माऊलींना या ठिकाणी सांगायचं आहे. वस्त्र हे कार्य आहे आणि सूत हे कारण आहे. घट इत्यादी आकार हे कार्य आहे आणि मातिका मृत्तिका हे कारण आहे. म्हणून असं आहे, रंग काठ नक्षी हे पाहून वस्त्र घेऊ नये, साडी घेऊ नये, तर सूत कसं आहे हे पाहून घेत जावं. म्हणून शहाणा तो ठरत असतो, कारण लुगड्यामध्ये सूतच खरं असतं. लुगडं हे केवळ वाचारंभण आहे. किंवा मातीची अनेक निरनिराळी भांडी दिसत असली तरी त्या मृत भांड्याला उपादान माती एकच आहे आणि तीच खरी आहे. घट रांजण परळ हे केवळ वाचारंभण आहे. म्हणजे एकंदरीत आत्तापर्यंत या अगोदर ज्या मागील 8 ओव्या झाल्या ना, या 8 ओव्यांमध्ये अधिष्ठानाचं सत्यत्व आणि जगदाभासाचं मिथ्यात्व सांगून मिथ्या पदार्थ हा नेहमी अधिष्ठान रूपच असतो हा सिद्धांत व्यक्त केलेला आहे. दोरीवर भासलेला सर्प हा मुळामध्ये कसा आहे, तर दोरी रूपच आहे. अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूपच असतो हा सिद्धांत सांगितला. आणि मिथ्या पदार्थाला स्वतंत्र सत्ता स्फूर्ती यांचा अभाव असतो. म्हणून एकमेवा द्वितीय ब्रह्माचीच सर्वत्र सदा समव्याप्ती आहे असं प्रतिपादन या 8 ओव्यांमधून केलं. आणि द्रष्टा व दृश्य हे आत्मरूपच आहेत. द्रष्टा व दृश्य यांच्यामध्ये एकच एक भरीव ज्ञानमात्र दृंगमात्र असा आत्माच व्याप्त आहे. हे वस्त्रामध्ये पट आणि मृत भांड्यामध्ये माती या दृष्टांतांनी सांगितलं आहे. म्हणजे मातीच्या भांड्याने जसं मृण्मयत्व मातीमय असणं ही स्थिती नष्ट होत नाही, त्याप्रमाणे हा जगदाभास देखील वस्तुतः परब्रह्ममय आहे. आणि या विश्वात अधिष्ठान परब्रह्माचीच ओतप्रोत घनदाट व्याप्ती आहे. विश्वरूपी पटात ब्रह्मरूप दोराच ओतप्रोत भरला आहे हा सिद्धांत या 9व्या ओवीमध्ये व्यक्त केलेला आहे. माऊलीजी सांगतात, भरला घनदाट हरी दिसे किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. सर्व जे आहे ते ब्रह्मस्वरूपच आहे. हे जे अनेक ठिकाणी संतांनी संत प्रमाणाने सांगितलेलं आहे तोच भाव या ठिकाणी माऊलींनी व्यक्त केलेला आहे. आणि आता त्या एका परमात्म्याचं ज्ञान झालं तर या सर्व जगताचं ज्ञान होतं. म्हणजे अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्थ पदार्थाचं ज्ञान होत असतं. हा सिद्धांत जो आहे हा पुढे सांगणार आहेत. म्हणजे अन्वय ज्ञानाचा सिद्धांत हा दृष्टांतपूर्वक सांगून झाल्यावर त्याचा सम्यक समतोल सुमधुर समन्वय हा पुढच्या ओवीमध्ये सांगणार आहेत. यथा सौम्यकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातं भवति हा जो श्रुतीचा अर्थ आहे तोच अर्थ ओवीच्या उत्तरार्धाने माऊलींनी स्पष्ट केलेला आहे. आता पुढे सांगतात, तेवी द्रष्टा दृश्य दशे अतीत दृंगमात्र जे असे तेची द्रष्टा दृश्य मिसे केवळ होय. ही ओवी फारच महत्त्वाची आहे. याचा अर्थ असा या ओवीचा की हे जसं आहे त्याप्रमाणे पाहणारा द्रष्टा आणि जे पाहायचं वस्तू त्याला दृश्य, तर यांच्या अवस्थेहून वेगळं, म्हणजे द्रष्टा आणि दृश्य यांच्या अवस्थेहून वेगळं पलीकडचं जे ज्ञानमात्र केवळ ज्ञानरूप असं परब्रह्माचं स्वरूप आहे तेच परतत्व परमात्मतत्व द्रष्टा आणि दृश्य या रूपाने प्रतीत होतं. म्हणजे तो एकच परमात्मा द्रष्टा रूपानेही आहे आणि
दृश्यरूपानेही तोच आहे हा सिद्धांत या ठिकाणी सांगतात की द्रष्टा दृश्य दर्शन हे वेगवेगळे नसून ते केवळ एक रूप आहेत, परमात्म रूपच आहेत, हा सिद्धांत या ठिकाणी सांगायचा आहे. म्हणून मला सांगतात की तेवी म्हणजे त्याप्रमाणे, तसंच दृश्य द्रष्टारहित ती दृङ्मात्र वस्तू आहे, ती तशीच आहे. ती दृक् वस्तूच द्रष्टा आणि दृश्य या मिसे म्हणजे निमित्ताने भासते. द्रष्टा दृश्य दृक् रूपाने भासत नाहीत, पण दृक् मात्र अविद्येमुळे द्रष्टा आणि दृश्य या रूपाने भासला. म्हणजे काय हो, तर दृक् वस्तूहून म्हणजे दर्शन या वस्तूहून द्रष्टा आणि दृश्याचं वेगळं भान होणं शक्य नाही. म्हणून पाहता पाहणे दुरी सारून या माऊली म्हणतातच ना, किंवा द्रष्टा व दृश्य हे नेहमी दृक् रूपच आहेत, पण आपल्याला मात्र द्रष्टा आणि दृश्य वेगळे वाटतात आणि यालाच शास्त्रामध्ये अध्यारोप असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे काय हो, तर द्रष्टा आणि दृश्य या दोघांमध्ये साधारण व्यापक समव्याप्त आणि या दोघांचंही अधिष्ठानभूत असलेलं स्वसंवेद्य आत्मरूप हे परब्रह्म आहे. आणि म्हणूनच दृश्य आणि द्रष्ट्याला त्या परब्रह्मा वाचून स्वतंत्र अशी सत्ता किंवा स्फूर्ती नाही किंवा असणं शक्यही नाही. तर ते दृगरूप परब्रह्मच, दृङ्मात्र असलेलं परब्रह्म जे आहे तेच द्रष्टा आणि दृश्य रूपाने भासतं. म्हणजे अविद्येच्या निमित्ताने ते प्रतीतीला येत असतं असं सांगितलेलं आहे. आता दृङ्मात्र असं आपण म्हणतो. दृङ्मात्र म्हणजे काय, तर ज्ञानमात्र असा त्याचा अर्थ आहे. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी. तर त्यामध्ये ज्ञाताही बाजूला ठेवायचा आहे, ज्ञेयही बाजूला ठेवायचं आहे आणि केवळ ज्ञानता त्या ठिकाणी पाहायची आहे. ते जे केवळ ज्ञान आहे ते ज्ञानच ज्ञाता आणि ज्ञेय या रूपाने आपल्याला दिसत असतं. म्हणून द्रष्टा दृश्य दशेच्या पलीकडे जे दृङ्मात्र म्हणजे ज्ञानमात्र असतं हे स्वरूपभूत ज्ञान आहे. आणि हे ज्ञानच द्रष्टा दृश्य निमित्ताने केवळ प्रतीत होत असतं. म्हणजे आता बघा काय, दृश्य म्हणजे जगत किंवा जगदाभास आणि द्रष्टा हा ज्ञाता आहे. मग आता काय होतं की द्रष्ट्याच्या आश्रयाने दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान हे जेव्हा उत्पन्न होतं तेव्हाच दृश्य पदार्थ भासतात. द्रष्ट्याच्या ज्ञात्याच्या आश्रयाने ज्या वेळेला दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान उत्पन्न होतं तेव्हाच सर्व दृश्य पदार्थ भासतात. कारण दृष्टीच्या पूर्वी म्हणजे त्या वृत्तीज्ञानाच्या पूर्वी दृश्य पदार्थाला समष्टी जगताला, दृश्य पदार्थ म्हणजे समष्टी जगत, त्याला सत्ताच नाही. कारण दृश्य केव्हा निर्माण होत असतं तर दृष्टीबरोबरच दृश्य निर्माण होत असतं. जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत पदार्थाची निर्मितीच नाही. किंबहुना सोपं सांगायचं असेल तर आत्ता मी या ठिकाणी बसून प्रवचन करत आहे, मला खूप तहान लागलेली आहे आणि या व्यासपीठाच्या मागे पाण्याने भरलेला घट आहे, परंतु तो घट जर मला माहिती नसेल, त्या घटाचं जर मला ज्ञान नसेल तर माझ्या दृष्टीने तो घट असूनही नसल्यासारखाच आहे. याचा अर्थ आहे जोपर्यंत माझ्या ठिकाणी ते वृत्ती ज्ञान नाही तोपर्यंत त्या घटाची सृष्टी माझ्याकरता नाहीच. म्हणून दृष्टीबरोबरच दृश्याची उत्पत्ती होत असते हा सिद्धांत आहे. आणि दृष्टीच्या लयाने दृश्याचाही लय होत असतो. ज्ञानाचा लय झाला की त्या ज्ञेयाचाही लय होत असतो, त्या सृष्टीचाही लय होत असतो. उदाहरणार्थ स्वप्नातील जे जे पदार्थ भासतात ते सर्वही पदार्थ दृष्टीपूर्वी म्हणजे स्वप्नातील वृत्तीज्ञानापूर्वी म्हणजे ज्ञानापूर्वी नसतात. आणि वृत्तीज्ञानाबरोबर ते पदार्थ उत्पन्न होतात. तसं वृत्तीज्ञानाचा लय झाला की ते पण लीन होतात. स्वप्नातील पदार्थ कुठपर्यंत
तर स्वप्न पडण्याच्या अगोदरही ते नाहीत आणि स्वप्न तुटल्यानंतरही ते नाहीत, फक्त स्वप्न काळातच आहेत. हे जसं आहे त्याप्रमाणे ज्या वेळेला दृष्टी आहे त्याच वेळेला असलेली सृष्टी, म्हणून ज्या वेळेला दृष्टी त्याच वेळेला दृश्याचं भान आहे. ज्ञान समकालीन सृष्टीचा विचार. स्वप्नातील पदार्थांना अज्ञात सत्ता नसून ज्ञात सत्ता आहे आणि केवळ दृष्टीमात्र सत्ता आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे जागृत अवस्थेतील पदार्थांना सुद्धा दृष्टीमात्र सत्ता आहे आणि ही दृष्टी जी आहे ती द्रष्ट्याच्या आश्रयाने राहत असते. मग दृङ्मात्र असलेल्या विशुद्ध चैतन्यालाच द्रष्टुत्व हे या दृष्टीच्या म्हणजे वृत्तीज्ञानाच्या उपाधी संबंधामुळेच आलं. जेव्हा द्रष्ट्याला दृष्टी ही उपाधी नसते, जो पाहणारा आहे ज्ञानमात्र जो आहे त्याला ज्या वेळेला दृष्टी ही उपाधी नसते त्यावेळेला तो द्रष्टा कसा असतो, तो दृङ्मात्र अशा ब्रह्मकोटीत अंतर्भूत होतो आणि त्या दृङ्मात्र चैतन्याच्या ठिकाणीच दृष्टी उत्पन्न होऊन त्याच्या ठिकाणी द्रष्टुत्व संपन्नता येते आणि मग तो द्रष्टा त्या दृश्य पदार्थांना पाहून त्यांनाच सत्य मानतो आणि हे पदार्थ माझ्या भोगाचे साधन आहेत, मी भोगता आहे, ते भोग्य आहेत असं मानू लागला की तेच असलेलं विशुद्ध चैतन्य दृङ्मात्र चैतन्य हे जीवकोटीमध्ये येत असतं. की मुळामध्ये परब्रह्म स्वरूप असलेला हा जीव ज्या वेळेला पदार्थांच्या ठिकाणी भोग्य दृष्टी भाव निर्माण करतो त्यावेळेलाच तो जीवकोटीमध्ये येतो. पंचदशीमध्ये द्वैत विवेक प्रकरणाचा विचार करत असताना ईशसृष्ट द्वैत आणि जीवसृष्ट द्वैत या उभय द्वैताचा विचार विस्ताराने केलेला आहे. तो आत्ता मी या ठिकाणी मांडत नाही. तर विशुद्ध चैतन्य हे ज्या वेळेला या दृश्य पदार्थांना सत्य मानून आपल्या भोगाचं साधन आहे, मी भोगता आहे असं मानतं, त्यावेळेला ते जीव होतं. परमार्थता जर आपण पाहिलं तर द्रष्टा हा परब्रह्म स्वरूप आणि दृङ्मात्र असूनही म्हणजे ज्ञानमात्र असूनही भ्रमाने तो जीवकोटीत प्रविष्ट झाल्यासारखा वाटतो. परंतु ज्या वेळेला त्याला जीव म्हटलं जातं त्याही वेळेला तो वस्तुतः जीवस्वरूप नसतोच, तर तो वस्तुतः परब्रह्म स्वरूपच असतो. म्हणूनच जीव ब्रह्मैव नापरः असं म्हटलेलं आहे. घटाकाश या उपाधीच्या काळातही ते आकाश आकाशच आहे आणि घट फुटल्यानंतरही ते आकाश आकाशच आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी आलेलं जे परिच्छिन्नत्व आहे ते उपाधीमुळे आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हा द्रष्टा सुखदुःखांचा भोगता आहे, हा द्रष्टाच शुभाशुभ कर्मांचा कर्ता आहे, हा द्रष्टाच अहम ममतेचा अभिमानी आहे, हा द्रष्टाच दृश्याचा प्रकाशक आहे आणि या द्रष्ट्याच्या ठिकाणी हा दृष्टीचा विकार नसेल तर त्या द्रष्ट्याला दृश्याची प्रतीती येत नाही. मग त्याला रागद्वेषादी विकारही निर्माण होत नाही. उदाहरणार्थ जसा झोपेत समाधीत आणि तुरिया अवस्थेत दृष्टीचा लय आणि निरोध झाला की बाह्य दृश्याची प्रतीतीही येत नाही, त्याप्रमाणे जो द्रष्टा आहे त्याला रागद्वेषादी विकारही निर्माण होत नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर द्रष्ट्याच्या दृष्टीमुळेच दृश्याचं भान होतं, त्या दृश्याची प्रतीती येते. म्हणून दृश्याला केवळ प्रतीती मात्र सत्ता आहे, भासणे इतकीच सत्ता आहे, प्रातिभासिक सत्ता आहे. आणि दृष्टी व दृश्य यांची युगपत उत्पत्ती आणि युगपत लय होतो, यालाच दृष्टीसृष्टीवाद म्हणायचं आहे. ज्या वेळेला ज्ञान आहे त्याच वेळेला सृष्टी, ज्या वेळेला ज्ञान नाही त्यावेळेला सृष्टी नाही, हा दृष्टीसृष्टीवाद आहे. मी जसं सांगून आलो, दृष्टी या शब्दाचा अर्थ ज्ञान असा करायचा आहे. असो, या दृष्टीसृष्टीवादात परमार्थतः स्वसंवेद्य जो साक्षी आहे त्याचं जे स्वरूप आहे तेच स्वरूप या द्रष्ट्याचंही आहे.
त्यामुळे समस्त दृश्य पदार्थ हे प्रमाता भाष्य नसून केवळ साक्षी भाष्य आहेत. आणि तो साक्षीच विशुद्ध चैतन्यच आहे. तो विशुद्ध चैतन्य साक्षी स्वाश्रित म्हणजे स्वतःच्याच आश्रित असलेल्या अविद्यावृत्तीद्वारा म्हणजे अविद्या कार्य असलेल्या समस्त दृश्य पदार्थांचं प्रकाशन करतो. आणि यामुळेच जागृतीतील व स्वप्नातील पदार्थ यांची एकच प्रातिभासिक सत्ता आहे. कारण प्रतीतीपूर्वी म्हणजे ज्ञानापूर्वी किंवा दृष्टीपूर्वी दृश्य पदार्थाला स्वतंत्र सत्ता नाही, हा सिद्धांत आहे. काय आहे की जसं स्वप्न हे प्रातिभासिक सत्तेतलं आहे ना, तसं संतांचा जर आपण विचार केला, वेदशास्त्रांचा विचार केला, तर जग हे सुद्धा प्रातिभासिक सत्तेतच आहे. सत्ता एकंदरीत मुळामध्ये दोनच, एक प्रातिभासिक आणि दुसरी पारमार्थिक. जिचा कधीही बाध होत नाही तिला म्हणायचं पारमार्थिक सत्ता, आणि जिचा बाध होतो तिला म्हणायचं प्रातिभासिक सत्ता. परंतु गणितामध्ये जसा हातचा धरावा लागतो त्याप्रमाणे जगाचं गणित आपल्याला सुटावं याकरता म्हणून मध्ये एक व्यावहारिक सत्ता मानावी लागली. म्हणून वेदांताने असं एक प्रक्रिया व्यक्त केली की व्यवहार ज्ञानाने ज्या सत्तेचा बाध होतो त्या सत्तेला प्रातिभासिक सत्ता म्हणा. ब्रह्मज्ञानाने ज्या सत्तेचा बाध होतो तिला व्यावहारिक सत्ता म्हणा. आणि कोणत्याही ज्ञानाने जिचा बाध होत नाही तिला पारमार्थिक सत्ता म्हणा. किंबहुना दुसऱ्या शब्दात सांगायचं असेल, जोपर्यंत भास आहे तोपर्यंतच ज्या पदार्थांची सत्ता असते त्यांना प्रातिभासिक सत्तावान म्हणा. आणि भास झाल्यानंतरही ज्यांचा दीर्घकाळ टिकणं आहे त्यांना व्यावहारिक सत्ता म्हणा. स्वप्नाची प्रातिभासिक सत्ता, जगताची व्यावहारिक सत्ता आणि परब्रह्म परमात्म्याची पारमार्थिक सत्ता असं आपल्याला सांगता येईल. असो, हा जो द्रष्टा आहे हा द्रष्टा स्वरूपतः नित्यमुक्त आहे आणि तरीही तो स्वतःला बद्ध समजतो. बंधनाची नाही ठावे मुक्त कासया म्हणावे, तुकोबराय प्रश्न विचारतात. अहो, बंधन माहिती असेल आणि ते बंधन खरं असेल तर मुक्त होण्याला किंमत आहे. परंतु ज्या ठिकाणी बंधनच नाही आहे, बंध म्हणजे काय हे माहितीच नाही, त्या ठिकाणी मुक्त म्हणण्याला तरी काय किंमत आहे. हा द्रष्टा स्वरूपतः नित्यमुक्त आहे तरी पण तो स्वतःला बद्ध समजतो, ज्ञाता कर्ता भोक्ता समजतो. आणि हे कशामुळे तर सांगतात स्वाश्रित असलेल्या अविद्या निमित्तानेच समजतो. म्हणजे ती अविद्या अशी आहे त्या ब्रह्मस्वरूपाच्याच आश्रित आहे, परंतु ती ब्रह्मस्वरूपालाच आवृत करते. जसं आपण ज्ञानेश्वरीमध्ये पाहून आलेलो आहोत, शेवाळ हे पाण्यावर निर्माण होतं आणि ज्याच्या आश्रयाने आपण निर्माण झालो त्या पाण्यालाच ते झाकून टाकतं, आवृत करतं. त्याप्रमाणे ही माया त्या परब्रह्माच्याच आश्रित आहे आणि त्या परब्रह्मालाच म्हणजे मूळ आत्मस्वरूपालाच ती झाकून टाकते. असो, वास्तविक हा द्रष्टा हा सर्व प्रमाण अविषय सर्व प्रमाणांना व इंद्रियांना प्रकाशित करणार आहे. म्हणजे कोणत्याही प्रमाणाने हा प्रकाशित होणारा नाही, तर सर्व प्रमाणांना आणि सर्व इंद्रियांना प्रकाशित करणारा आहे. त्यामुळे तो कोणत्याही प्रमाणाकडून किंवा इंद्रियांकडून प्रकाशित होत नाही, कारण त्याच्या ठिकाणी दृश्यत्व नाही आहे, जडत्व नाही आहे, प्रमेयत्व नाही आहे. विषो नाही कोणासी असं मौली बोलतात, तो कुणालाही विषय होत नाही. किंबहुना न द्रष्टे द्रष्टारम पश्येहे, ब्रह्मसूत्रामध्ये देखील असं आलेलं आहे की लौकिक चक्षुराधिक दृष्टीचा आश्रय प्रकाशक असलेला हा द्रष्टा या लौकिक दृष्टीचा विषय होत नाही आणि होणं शक्यही नाही आहे. केनोपनिषदामध्ये असं चिंतन आलेलं आहे की यद वाचा नभ्युदितम
येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेयम यदिदमुपासते. की जे कोण दृष्टीने जे दिसण्यास योग्य नाही परंतु दृष्टी ज्याच्यामुळे पाहू शकते, दर्शन करण्यास समर्थ होते, असं जे तत्व आहे ते परब्रह्मतत्व आहे. प्रत्येक इंद्रियाचा असाच विचार केलेला आहे. यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेयम यदिदमुपासते. यद वाचा नभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेयम यदिदमुपासते. यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुषी पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेयम यदिदमुपासते. अशी सगळ्या इंद्रियांची यादी या उपनिषदाने व्यक्त केलेली आहे की कान, वाणी, नेत्र इत्यादी सर्व इंद्रिय या परमात्म्याचं प्रकाशन करण्यास असमर्थ आहेत, परंतु त्याच्याच सत्तेने हे स्वस्व विषयाला ग्रहण करण्यास समर्थ होतात. असं सर्व नियामक आणि सर्वांचं अधिष्ठानभूत असलेलं जे चैतन्य आहे तेच ते परब्रह्म स्वरूप आहे. त्या अदृष्ट्याला ही दृष्टी का दाखवू शकत नाही? कारण द्रष्टा हा लौकिक ज्ञानाचा विषय होत नाही. कारण द्रष्ट्याच्या ठिकाणी लौकिक प्रत्ययाला किंवा लौकिक ज्ञानाला योग्य असलेले शब्द, स्पर्शादी, गुणादी विशेष नाहीत. आणि असं असल्यामुळे विशुद्ध चैतन्यरूप द्रष्टा हा अत्यंत निर्विशेष, निर्गुण, सत्सामान्य आहे. आणि सगुण दृश्य किंवा जगदाभास आणि तत्सापेक्ष निर्गुण द्रष्टा हे दोन्ही अविद्येच्या संबंधी आहेत, म्हणजेच अविद्या निमित्ते आहेत. तात्पर्य काय? तर अविद्येवरच किंवा अविद्या सत्तेवरच दृश्यत्व आणि द्रष्टृत्व यांची सत्ता अवलंबून आहे. म्हणून दृश्य आणि द्रष्ट्याचं अस्तित्व जे आहे ते अविद्येमुळे आहे. परंतु मूळ मात्र असलेलं दृङ्मात्र चैतन्य हे सगुण निर्गुण या गुणोपाधी संबंधी द्रष्टा आणि दृश्य या दोन्हीहून वेगळं आहे, अगुण आहे, अत्यंत निर्विशेष आहे किंवा ज्ञान मात्र आहे. कसं? तर ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेची जे ज्ञान अशा स्वरूपाचं आहे. किंबहुना हे ज्ञान म्हणजे संवित्ती आहे आणि ब्रह्माचे म्हणजे संवित्तीच्या ठिकाणी दृश्य व दृष्टित्वाचा अध्यास आहे. त्यामुळे अध्यस्थ पदार्थाच्या गुणदोषांनी अधिष्ठानभूत संवित्ती ही कधीही संबद्ध होत नसते. या संबंधामध्ये ब्रह्मसूत्रावरती जे जगद्गुरू शंकराचार्यांनी अध्यास भाष्य लिहिलेलं आहे त्यामध्ये असं चिंतन केलं आहे, यत्र यदध्यासः तत्कृतेन दोषेण गुणेन वा अणुमात्रेणापि न संबध्यते. म्हणजे ज्याच्या ठिकाणी ज्याचा अध्यास होतो त्या अध्यस्थाच्या दोषाने किंवा गुणाने अधिष्ठान वस्तू यत किंचितही संबद्ध होत नाही. उदाहरण सांगायचं जर असेल तर दोरीवरती सर्प भासला हा एक अध्यास आणि दोरीवरती या किंवा सर्पावरती दोरीवरती सर्पाचा भास आणि सर्पावरती मणिहाराचा भास. आता बघा, सर्प आहे, त्या सर्पावरती असलेल्या जे काही कवड्या आहेत यामुळे जर कुणाला ही कवड्यांची सुंदर माला आहे असं जर वाटलं तर मुळामध्ये विषारी असलेला सर्प त्यावरती भासलेल्या त्या मणिहाराच्या अध्यासामुळे तो चांगला आणि संग्राह्य असा होईल काय? म्हणजे मणिहाराचे जे गुण आहेत ते अध्यस्थ असलेल्या अधिष्ठान असलेल्या या सर्पाच्या ठिकाणी आले नाही. अध्यस्थ मणिहाराचे गुण अधिष्ठानभूत असलेल्या या सर्पाच्या ठिकाणी येत नाहीत. किंवा दुसरं उदाहरण जे आपण पाहिलं, दोरीवरती सर्प भासला तर अधिष्ठानभूत असलेल्या दोरीवरती अध्यस्थ असलेल्या सर्पाचं विष इत्यादी विषारीपणा इत्यादी दोष जे आहेत तेही येत नाहीत. म्हणजेच काय झालं, अधिष्ठानभूत असलेलं जे तत्व असतं त्याच्या ठिकाणी ज्याचा अध्यास होतो त्या अध्यस्थ पदार्थाच्या दोषांचा किंवा गुणांचा यत्किंचितही संबंध होत नाही.
हे जसं आहे त्याप्रमाणे अविद्यानिमित्ताने भासणाऱ्या या दृश्य आणि द्रष्टृत्वाच्या गुणदोषांनी त्या संवित्तीच्या ठिकाणी म्हणजे त्या परब्रह्माच्या ठिकाणी दृङ्मात्र असलेल्या त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी कोणताही गुणदोष येत नाही, परमार्थतः त्यांचा संबंध होत नाही. आणि याच अभिप्रायाने माऊली म्हणतात, तेवी द्रष्टा दृश्य दशे अतीत दृङ्मात्र जे असे. म्हणजे द्रष्टा आणि दृश्याहून वेगळं ज्ञान मात्र असं संवित्तीचं परब्रह्माचं स्वरूप आहे, असं माऊलींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. याविषयी तसं चिंतन जर करायचं म्हटलं तर पुष्कळ चिंतन आहे. तात्पर्य सांगतो की 9वी आणि 10वी या 2 ओवींमध्ये जे माऊलींनी प्रतिपादन केलं, तर त्या प्रतिपादनाचं तात्पर्य एवढंच आहे की जेवढं म्हणून काही आपल्याला दिसतं ते सर्व परमात्मा रूपच आहे, हा सिद्धांत माऊलींनी या 2 ओवींमधून व्यक्त केलेला आहे. आणि आता हाच सिद्धांत अनेक दृष्टांतांनी माऊली सिद्ध करणार आहेत. म्हणजे एकसरी संवित्ती प्रकाशे हाच सिद्धांत जो आहे तो अचूकपणे लक्षी येण्यासाठी सुवर्ण आणि अलंकाराचा म्हणजे अवयव अवयवीचा दृष्टांत माऊली या ठिकाणी सांगतात. अलंकार येणे नामे अतिजे निखिल हेमे नाना अवयव संभ्रमे अवयवाची या जेवी किंवा अवयवी या जेवी. याचा अर्थ काय की अलंकार या नावाने रूपाने जसं केवळ एकमात्र शुद्ध सोन्याने म्हणजे सोनच असावं असतं, त्याप्रमाणे आकारात निराकार व्याप्त असतं किंवा अनेक हालचाल करणाऱ्या वा स्थिर अशा अवयवांच्या रूपाने एक अवयवीच जसा असतो म्हणजे वस्तुतः अंगीच असतो, तसं चंचलामध्ये स्थिर अधिष्ठानच व्याप्त असतं. आणखी सोपं करून सांगतो की अलंकार या नावाने शुद्ध सोनच जसं असतं किंवा नाना प्रकारच्या अवयवांच्या समुदायाने जसा एक अवयवीच असतो, त्याप्रमाणे जेवढं काही म्हणून आपल्याला दिसतं ते सर्व परमात्मा रूपच आहे. ज्याला आपण अलंकार म्हणतो ते सर्व हेम म्हणजे काय, सोनच आहे की नाही. अशी जे निखिल हेमे, हेम शब्दाचा अर्थ सोनं, हे जसं आहे त्याप्रमाणे ज्याला तुम्ही जग म्हणतात ते सर्व ब्रह्मच आहे. किंवा दुसरा दृष्टांत असा आहे, मनुष्य हा अवयवी आहे. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी अनेक अवयव आहेत की नाही, हात पाय कान डोळे मुख इत्यादी अनेक अवयव आहेत. परंतु या सर्व अवयवांनी मिळून मनुष्य एक अवयवी असतो, एकच मनुष्य असतो. मग जसा अवयव आणि अवयवीत या भेद नाही, त्याप्रमाणे जग आणि ब्रह्मामध्ये भेदच सापडणार नाही. अर्थात हे सगळं दृश्य भिन्न भिन्न जरी भासलं तरी ते दृक रूपच आहे, असं माऊलींना या ठिकाणी सांगायचं आहे. झाडाला फांद्या पानं फळं फुलं इत्यादी अनेक अवयव आहेत, परंतु या सर्व अवयवांनी युक्त असलेलं काय आहे तर ते एक झाड आहे. इथे जसा अवयव आणि अवयवीत भेद नाही, त्याप्रमाणे जग आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद नाही, म्हणून जे जे काही दिसतं ते ते सर्व ब्रह्मरूपच आहे, हा सिद्धांत माऊली व्यक्त करतात. आपल्याला आकार वेगळे दिसू देतो, परंतु त्या आकाराने नटलेलं जे तत्व आहे त्याचं जर दर्शन झालं, त्यातही जर आपल्याला देवच दिसला, परमात्मा दर्शन झालं, तर आपोआपच आकार दर्शन हे बाजूला होतं. कारण की दिसायला काय लागलं, सर्वत्र परमात्मा दिसायला लागला, तर मग आकाराला काहीच किंमत राहत नाही ना. व्यवहाराकरता किंवा बोलण्यापुरता आकार आहे, परंतु वस्तुतः आहे काय तर ते केवळ परब्रह्मच आहे.
आणि हाच सिद्धांत पुढे स्पष्ट करतात. किंवा अ ते ह पर्यंत असणाऱ्या व भासणाऱ्या सर्वांमध्ये अनुस्यूत ओवण असलेल्या संवितचीच प्रतीती येते, हा सिद्धांत पुढे सांगतात. तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थांची या परी प्रकाश येते एकसरी संवित्ती हे. म्हणजे काय, त्याप्रमाणे ईश्वरापासून तो थेट शेवटचं कार्य असलेल्या पृथ्वीपर्यंत किंवा पृथ्वीवरील पाषाणापर्यंत जे जे पदार्थाचे भिन्न भिन्न प्रकार भासतात, त्या सर्वांमध्ये सर्वत्र सामान्य रूपाने आणि समानत्वाने फक्त एक संवित म्हणजे चित शक्तीच भासते आणि ते केवळ ज्ञान आहे, हा सिद्धांत सांगतात. मागे काय सांगितलं की जसा अवयव आणि अवयवीत, अलंकार आणि सोन्यात भेद नाही, त्याप्रमाणे जग आणि ब्रह्मात भेद नाही. म्हणजे सगळं दृश्य भिन्न भिन्न जरी भासलं तरी ते दृक्रूपच आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे माया विशिष्ट ईश्वरापासून ते थेट पृथ्वीपर्यंत जे जे काही स्थूल सूक्ष्म कार्य कारण पदार्थांचे प्रकार भासतात, ते सर्व ही संवित्तीच एकसारखी प्रकाशते, असं सांगितलेलं आहे. आता इथे दोन शब्द आलेले आहेत, एक शिव शब्द आणि एक पृथ्वी शब्द. तेवी शिवोनी पृथ्वीवरी. तर शिव शब्दाने ईश्वरापासून यच्च यावत असलेला चरवर्ग घ्यायचा आहे. चरवर्ग म्हणजे काय, तर चेतन असलेला वर्ग. आणि पृथ्वी या शब्दाने यच्च यावत असलेले अचर पदार्थ म्हणजे जड पदार्थ घ्यायचे आहेत. हे सर्व भासती असं म्हटलं आहे. म्हणजे यातूनच मिथ्यात्वाचं दर्शन होतं आणि चराचरात्मक या सृष्टीला प्रकाशन करणारी संवित्ती आहे, हा सिद्धांत सांगितला. आणि यातून संवित्ती ही कल्पित नसून ती स्वयंप्रकाश आहे असंही दाखवलं आहे. कारण कोणतीही कल्पित वस्तू ही दुसऱ्याचं प्रकाशन करीत नाही आणि स्वतःकडून स्वतःही प्रकाशित होत नाही. आपण जर एखादा घट घेतला, एखादं लाकूड घेतलं, तर लाकडाला तरी स्वतःचं प्रकाशन आहे का, लाकूड चमकतं का, नाही. आणि लाकूड दुसऱ्याचंही आपल्याला प्रकाशन करून दाखवू शकतं का, नाही. पण तेच आपण दिवा जर पाहिला, ज्योती जर पाहिली, तर ती स्वतःचंही प्रकाशन करते आणि ती दीपज्योती, तो प्रकाश इतर असलेल्या जड पदार्थांचंही प्रकाशन करतो. म्हणजे चेतन पदार्थ स्वतःचं प्रकाशन करण्यास समर्थ आहे आणि इतरांचंही प्रकाशन करण्यास समर्थ आहे. ज्याच्या ठिकाणी स्वप्रकाशनाची अथवा परप्रकाशनाची शक्ती नाही, सामर्थ्य नाही, त्यालाच जड असं म्हणायचं आहे. मग ज्या अर्थी संवित्तीकडून यावत चराचरात्मक कल्पित सृष्टीचं प्रकाशन होत आहे, त्या अर्थी संवित्ती ही कल्पित नाही. किंबहुना या पलीकडे सांगायचं असेल तर सूर्य, चंद्र, तारका, दीप इत्यादी हे प्रकाशमान आहेत, मान्य आहे, परंतु कल्पित आहेत. म्हणूनच भगवंताने 15व्या अध्यायामध्ये स्पष्ट रीतीने सांगितलं, यदादित्यगतं तेजः जगत भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजः विद्धि मामकम. या सर्वांच्या ठिकाणी असलेले जे तेज आहे ते त्यांचं स्वतःचं तेज नाही आहे, ते माझं तेज आहे. म्हणून जी प्रकाशमान आहे आणि कल्पित नाही ती संवित्ती आहे, असं लक्षात ठेवावं. तात्पर्य काय, तर तेवी म्हणजे त्याप्रमाणे शिवापासून म्हणजे ईश्वरापासून पृथ्वीवरी म्हणजे पृथ्वीपर्यंत जरी अनेक पदार्थ दिसत असले तरी त्या सर्वांच्या रूपाने एक संवित्तीच प्रकाशित झालेली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे देवाधिक सर्वांपासून ते पृथ्वीच्या अगदी कणाकणापर्यंत
काय असेल तर केवळ एक परमात्म तत्वच आहे, त्या परमात्म तत्वाव्यतिरिक्त अन्य काहीच नाही, हा सिद्धांत या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सर्व केवळ ब्रह्म आहे, ब्रह्माव्यतिरिक्त अन्य काहीच नाही. अभिन्न निमित्तोपादानतया द्वितीयम ब्रह्म, अभिन्न निमित्ताने उपादान कारण असल्यामुळे अद्वितीय ब्रह्म आहे, या ब्रह्मापासून अन्य काहीच नाही, हे या ठिकाणी सांगतात. किंबहुना ब्रह्माचं तटस्थ लक्षण म्हणजे शिव आणि शिवाचं स्वरूप लक्षण म्हणजे ब्रह्म. जगाचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि जगाचं अभिन्न निमित्तोपादान कारण शिव आहे. त्या शिवापासून पृथ्वीपर्यंत भिन्न भिन्न प्रकार प्रतीत करून देणारी एकच संवित्ती म्हणजे ज्ञान आहे. मग ह्या ज्ञानाला केव्हा केव्हा वस्तू, की कधी कधी परमात्मा, कधी कधी ब्रह्म अशा शब्दांनी व्यवहार केला जातो, त्याला संवित्ती असं म्हणतात, आहे की नाही. एकम सद्विपरा बहुधा वदंती, एकालाच त्या त्या कार्यावरून, त्या त्या क्रियेवरून अनेक जण अनेक नावं घेतात, सांगतात. किंबहुना एकच व्यक्ती ज्या वेळेला गायन करतो त्यावेळेला तो गायक असतो, ज्या वेळेला ड्रायव्हिंग करतो त्यावेळेला तो ड्रायव्हर असतो, ज्या वेळेला तो लेखन करतो त्यावेळेला लेखक असतो, टी व्ही वगैरे पाहतो त्यावेळेला तो प्रेक्षक असतो. म्हणजे एकाच्याच ठिकाणी वेगवेगळ्या अवस्थांमध्ये या वेगवेगळ्या भूमिका असल्यामुळे त्याला वेगवेगळी नावं मिळाली की नाही. परंतु ड्रायव्हर वेगळा, प्रेक्षक वेगळा, लेखक वेगळा, गायक वेगळा, प्रवचनकार वेगळा, असं होतं का? नाही. तर हे सर्व एकाचीच नावं आहे. एकम सद्विप्रा बहुधा वदन्ति, हे जसं आहे त्याप्रमाणे या एकाच परमात्म्याचे अनेक नावं आहेत, या संवित्तीचेच अनेक नावं आहेत. जसं आपण त्या सत्यनारायण कथेमध्ये पाहतो बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे शेवटी 5व्या अध्यायामध्ये, याच देवाला काल तुम्ही सत्यदेव, तुम्ही सत्यनारायण असं म्हणतात. तात्पर्य काय? तर जगातील त्या त्या पदार्थांच्या आकाराने ही संवित्तीच नटलेली असते. म्हणून पृथ्वीवर राहणारे भूचर, आकाशात उडणारे खेचर, अरण्यात राहणारे वनचर, पाण्यात राहणारे जलचर, किंबहुना या व्यतिरिक्त सर्व चराचर हे ज्याच्याने प्रकाशित होतात ती एक संवित्तीच आहे. शिवापासून पृथ्वीपर्यंत जेवढे पदार्थ आहेत ते सर्व पाहावे आणि पाहून सोडावेत, आणि ते पदार्थ मोजता येत नाहीत. पण एकाच पृथ्वीवर वृक्षही असतात, वेली असतात, पण वेली पसरते, वृक्ष उंच वाढतो, असे हे नाना पदार्थ आहेत. परंतु त्यात ज्याला वेली म्हणतोस किंवा वृक्ष म्हणतोस ती सगळी संवित्तीच आहे, हे मात्र माणसाने लक्षात ठेवावं. म्हणजे तात्पर्य समदर्शन व्हावं, सर्वांमध्ये एक परमात्म्यालाच पहा, एका परमात्म्या व्यतिरिक्त अन्य काहीही नाही, हाच सिद्धांत माऊली या ठिकाणी आपल्याला दृढ करून सांगतात. चांगदेवांना हाच उपदेश केलेला आहे. कारण की चांगदेवांना आत्मा ब्रह्म आहे याचं भान नाही आहे. कदाचित त्यांना मी देह नाही, मी आत्मा आहे इथपर्यंतचं ज्ञान आहे, परंतु सर्वम खलु इदम ब्रह्म, ब्रह्म अगोचर वृत्ती त्यांची आहे. ब्रह्म गोचर वृत्ती त्यांची व्हावी याकरता म्हणून हा चांगदेवांना केलेला उपदेश आहे. किंबहुना अनेक आकारांनी रूपांनी नटलेली एकच संवित्ती आहे, हाच सिद्धांत पुढच्या ओवीतून दृष्टांत रूपाने विशद करतात. नाही ते चित्र दाविती, परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे. याचा अर्थ असा आहे की नसलेलं चित्र चित्रकार काढून दाखवतो, परंतु ती केवळ भिंतच असते. हे जसं आहे त्याप्रमाणे एकच संवित्ती या जगाच्या रूपाने प्रकाशते. या ओवीचा थोडासा विचार सांगतो की नाही ती चित्र दाविती, या ठिकाणी नाही शब्दाचा अर्थ सगळे पदार्थ चित्रकाराने चित्रात दाखवले असा आहे. आपण एखादं चित्र पाहिलं तर त्या चित्रामध्ये मोटारगाडीही आहे, फळांची झाडंही आहेत, फुलंही आहेत, हे सगळं आहे.
परंतु वस्तुतः प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी काहीतरी आहे का यातलं काहीही नाही. मोठा राजवाडा दाखवतो, युद्ध दाखवतो, परंतु त्यावेळेला त्या ठिकाणी काहीही वस्तुतः मुळात नाही, स्वरूपतः नाही, यथार्थतः नाही, सत्यत्वाने काहीच नाही. परंतु हे सर्व काहीही नसताना तो त्या ठिकाणी ते दाखवतो की नाही. म्हणून नाही ते चित्र दाविती. म्हणून नाही शब्दाचा अर्थ सर्व पदार्थ चित्रकाराने चित्रात दाखवले असा आहे. आपण जसं व्यवहारात म्हणतो, अहो आम्हाला यांनी नाही नाही ते खाऊ घातलं याचा अर्थ सगळं खाऊ घातलं असा आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे इथे नाही नाही ते चित्र याचा अर्थ अनेक चित्र असा करायचा आहे. कारण असा जर अर्थ केला नाही तर नाही ते चित्र दाविती, मग वंध्या पुत्र नाही त्याचं चित्र आहे का अशी अडचण येईल. तर तसं नाही. म्हणून नाही ते चित्र म्हणजे सगळे चित्र जरी चित्रकाराने काढले तरी पण ती केवळ सगळी भिंतच आहे, या व्यतिरिक्त काही नाही. चित्र कितीही दिसलं तरीसुद्धा चित्र काही राहत नाही आणि भिंत काही जात नाही. किंवा भिंतीवर काढलेलं वाघाचं चित्र नुसतं समजून घ्यावं, मग त्याला पुसावं लागत नाही. कारण भिंतीवर काढलेला वाघ आहे असं जर समजलं तर वाघ दिसतं, म्हणजे वाघ ज्या वेळेला दिसतो त्यावेळीसुद्धा तिथे वाघ नाही हे कळतं, आहे की नाही. म्हणजे हा भिंतीवर काढलेला वाघ आहे हे जर कळालं तर वाघ दिसत असतानाही इथे प्रत्यक्षात खरा वाघ नाही हे लक्षात येतं की नाही. आणि हा भिंतीवर काढलेला वाघ आहे हे जर न कळालं तर तिथे खरा वाघ वाटेल की नाही. म्हणून हे जसं आहे त्याप्रमाणे ही सृष्टी कशी आहे तर नीट समजून घेतलं तर सृष्टी दिसत असताना सुद्धा, म्हणजे सृष्टीचं दर्शन ज्या काळामध्ये होतं, ज्या वेळेत होतं त्या वेळेसुद्धा सृष्टी नाही असं कळेल. जसं आपण भिंतीवर काढलेल्या वाघाचा दृष्टांत पाहिला ना, त्याप्रमाणे सृष्टी कशी आहे ही जर नीट समजून घेतली तर सृष्टी दिसत असते काळीसुद्धा सृष्टी नाही असं कळेल. आणि हे योगशास्त्रकारांना असलेलं उत्तर आहे. मनुष्याला वाघाचं भय वाटत नाही, सत्य वाघाचं भय वाटतं. बरोबर आहे की नाही. चित्रामध्ये दिसलेला वाघ त्याचं भय वाटतं का नाही, पण खरा वाघ दिसला तर त्याचं भय वाटतं. हे जसं आहे त्याप्रमाणे आपण सृष्टी सत्य समजतो, खरी समजतो, म्हणून सृष्टीच्या सत्यत्वामुळे भय आहे. आणि ती सृष्टी मिथ्या आहे हे जर कळालं तर मग सृष्टीचं भय नाही, जन्ममरणाचं दुःख नाही. म्हणून मनुष्याने सृष्टीचा लय करायचा नाही, परंतु या सृष्टीला जसं आहे तसं समजायचं. कुणी जर म्हणेल की नाही बाबा वाघ जो आहे चित्रातला तोच आपण नष्ट करून टाकू, नाही, वाघ नष्ट केल्याने ते भय जाईल असं नाही. तर वाघ कसा आहे, तो खरा आहे का खोटा आहे हे समजल्याने त्याचं भय जाणार आहे. त्यामुळे सृष्टीचा लय करून भय निवृत्त होणार नाही. तर पण ही सृष्टी कशी आहे, मुळामध्ये ही सृष्टी केवळ एक प्रतिभास आहे, खोटी आहे. सृष्टी म्हणून कोणताही पदार्थच नाही हे ज्या वेळेला कळेल त्यावेळेला तर सृष्टीचं भय निश्चितपणे जाईल. म्हणजे तात्पर्य काय तर चित्र जसं भिंती वाचून राहत नाही तशी ही सृष्टी अधिष्ठाना वाचून राहत नाही. भिंतीवर अनेक चित्र काढले तरी पण ती केवळ भिंतच आहे. त्याप्रमाणे शिवापासून पृथ्वीपर्यंत हे सर्व भिन्न भिन्न पदार्थ जरी भासले तरी पण या जगाच्या आकाराने ती संवित्तीच प्रकाशली गेलेली आहे असं या 13व्या ओवीमध्ये माऊलींनी दृष्टांतपूर्वक सांगितलेलं आहे. आणि या सिद्धांताच्या परिपोषाकरता म्हणून पुढची 14वी ओवी देखील सांगणार आहेत. किंबहुना या 13व्या ओवीचा थोडासा विचार जर करायचा तर सर्व पदार्थांच्या प्रकारांमध्ये, अंशांमध्ये ही समग्र संवित्ती जी आहे तीच अनुस्यूत रूपाने म्हणजे समव्याप्त असते. या ओवीमध्ये नाही ते चित्र हे जे सांगितलं या पदाने वस्तुतः नसलेलं म्हणजे पृथक सत्ता किंवा पृथक स्फूर्ती नसलेलं, म्हणजेच स्वतः सत्ता आणि स्फूर्ती शून्य असलेलं असं जे ते चित्र म्हणजे वैविध्यपूर्ण वर्णाभास, अनेकविध रंग,
संगतीपूर्ण असलेलं किंवा कल्पनारम्य असलेलं नामरूप प्रतीती, तर या सर्वांमध्ये असत भासमानम तत् मिथ्या. असत असून जे असत असून म्हणजे नसून भासतं ते मिथ्या, हे लक्षणच या सोप्या आणि आटोपत्या शब्दामध्ये माऊलीने सांगितलेलं आहे. जे मुळामध्ये नसतं परंतु भासतं त्याला काय म्हणायचं? मिथ्या. असत भासमानम तत् मिथ्या. चित्र म्हणजे नानाविध भावपूर्ण, अर्थपूर्ण कल्पना, चमत्कृती किंवा रंगसंगतीयुक्त व सुरेखामय रंगप्रतीती. आणि आधारभूत, अधिष्ठानभूत म्हणजे केवळ भिंती, म्हणजे एक जिनसी रंगविवर्जित स्थिर अखंड भिंतच हे दाखवते. चित्ररूपामध्ये रंगाला किंवा विविध रंगसंगतीला धारण करणारी कोण आहे? भिंतच धारण करते ना. त्यामुळे भिंतच सत्तारूप वास्तवरूप आहे. त्या भिंतीवरती जे जे काही दिसणार आहे ते सर्व खोटं आहे, ते फक्त भासतं परंतु मुळात नाही. त्याप्रमाणे जगदरूपाने म्हणजे समष्टी आकाराने पदार्थांच्या परी म्हणजे प्रकारांचा समूह या रूपाने विश्वात जगदाभासात ती अधिष्ठान संवित्तीच अनुस्यूत रूपाने समव्याप्त असून भासते. आणि ती संवित्तीच अधिष्ठानहून कल्पित अविद्येला आश्रय देऊन विश्वरूपाने अनेकत्वाला पावल्यासारखी दिसते, असा भाव या ओवीमध्ये व्यक्त केला आहे. मग आता द्वैत म्हणून वस्तू नाहीच मुळात, पण जगद उत्पत्ती स्थितीलय होऊनही अधिष्ठान जसंच्या तसं निर्विकार कसं असतं, हा सिद्धांत या पुढच्या 14व्या ओवीमध्ये दृष्टांतपूर्वक सांगणार आहेत. या 14व्या ओवीचा विचार हा आजच्या द्वितीय सत्रामध्ये आपण करणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी.